नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असलं पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचं मैत्रिणीचं ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे बुधवार. तर बुधवारचं संध्याकाळचं मी रुटीन आहे. तर रुटीन केवढं शेअर करत नाही, छोटासा व्हिडिओ बनवत आहे. नक्कीच आवडतं तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी दिसत असं तर थोडासा टाईमपास केला, बसले होते असं संध्याकाळच्या वेळेस. तर थोडीशी मेहंदी काढली, तर ती सुकली तर काढून टाकली. आता स्वयंपाक करायचा आहे. आणि हे हातात तर दिसत असेल तुम्हाला, तर बांगड्या काढले घातलं होतं. तर मेहंदी अशी पुढं नाही काढली, पाठीचं काढलेली आहे. साधे सिंपल अशी पुसून हे टाकली. तर स्वयंपाक करत आहे. मुलांचा आवाज आहे. तर भात, अंड्याचं कालवण आणि भाकरी आणि चपाती करत आहे. सर्व तर तुम्हाला मी थोडा व्हिडिओ दाखवते आणि मग एंड करते, जास्त मोठा करत नाही. चला तर आपण इथं जाऊया किचनमध्ये. आणि माझा आवाज का व्यवस्थित आला नाही. आणि बघा ही ट्यूबलाईट आहे ना, आता ही ट्यूबलाईट बंद झालेली आहे. म्हणजे अचानक चालू होते, काही वेळेस होते, काही वेळेस नाही. चला तुम्हाला आता किचनमध्ये जाऊया आणि मस्त अशी रेसिपी दाखवत आहे. तर हे बघू शकता, इथं भात झालेला आहे आणि हे भाताचं पाणी काढलेलं आहे. हे अंडे म्हणजेच बैदे आणि करणार आहे मस्त असं आज अंड्याचं कालवण. तर अंडे फोडून कालवण करणार आहे. तर हे कालवण खूप छान लागतं. हे कालवण केल्यावरती ना भाजीची गरज लागत नाही, खूप मस्त लागतं चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबतही. तर इथं आपण आता ना बघू शकताय रेसिपी पण आपली होऊन जाईल. अगोदर त्याची रेसिपी मी दाखवलेलीच आहे, पण रेसिपी पण होऊन जाईल आणि आपला ब्लॉग पण होऊन जाईल. त्या हिशोबाने आजचा ब्लॉग मी शूट केला होता. आणि ताईंनो व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ, ब्लॉग, रेसिपी, छोट्या मोठ्या माहिती बघण्यासाठी ना नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि ते बघू शकताय इथं ना मी अंडे पहिले फोडून घेतलेले आहे. पहिला मसाला वगैरे भाजून घेतला, अंडे फोडून घेतलेले आहे. ही मेहंदी दाखवत आहे बघा तुम्हाला. तुम्ही म्हणता कारण की मगाशी ना हात पूर्णपणे धुतला नव्हता, तर तुम्ही म्हणता की जेवणात जाईन ताई वगैरे असं. तर नाही, मी फक्त तेवढं दाखवण्यापुरतंच हे केलं. नंतर लगेच मी मेहंदी धुवून काढली, कारण जेवणात वगैरे गेल्यावरती मग ते हानिकारक ठरण, त्यापेक्षा हात धुवून घेतला मी. आणि इथं ना अंडे वगैरे फोडून म्हणजे असे थोडंसं तेलामध्ये थोडं मीठ टाकून मी ते छान असे परतून घेतले आणि काढून घेतले. आणि इथं भाजलेला मसाला वाटून घेतला. छान अशी तेलात लाल तिखट मसाला घालून, वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. आणि छान एक उकळी आधी याच्यामध्ये मीठ घालून अंडे जे आपण फोडून परतून घेतले ते अंडे टाकून घ्यायचे. छान एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. मस्त अशी आपले अंड्याचं कालवण होतं. तर इथं बघू शकता मस्त असं आपलं कालवण झालेलं आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर बघू शकता किती छान असा कलर आणि तरी खूप छान आलेली आहे. चला भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत.